आणि हरिनामाला कधी लाजू नयेत. जेवायला बसल्यानंतर कधी लाजायचं नाही आणि भजन करताना कधी लाजायचं नाही. देवाचं नामस्मरण करता मनामध्ये शंका नाहीची नाही. कोणत्या मान सन्मानाची आवश्यकता नाही. लाजावत ना. आपल्याकडे पाहुणे आले, वीण आले, विवाई आले, जावाई आले, त्यांना मान सन्मान त्या पद्धतीमध्ये वागावं लागते. घरी पाहुणे रावणे आल्यानंतर तिथं लाजणं आवश्यक आहे. इथं भजनाला लाजायचं नाही, जेवायला लाजायचं नाही. मान सन्मानाची आवश्यकता नाही, मनात शंका नाहीची नाही. बरं का, आपण भजन करताना आपण सगळी एक आहे, देवाचे लेकरं आहेत. आपण एकाग्रतेने करायचं. ठीक आहे, आपण एवढे जे काही सकाळी 4 वाजता उठायलो, तिथं यायलो, थंडीच्या दिवसामध्ये एवढे मोठा असताना त्रास सहन करायला होतं, हे सगळं कृष्णामुळं करायला होतं आणि कृष्णाला लाजायलो. तुझी इच्छा आहे ना, आम्ही पाण्याच्या बाहेर येतो. सर्व मुली असताना पाण्याच्या बाहेर आल्या आणि पाण्याच्या बाहेर आल्यानंतर सूर्यनारायण नमस्कार केला आणि वस्त्र असताना देऊन टाकले. भगवान सांगतात, किती नितांत माझ्यावर प्रेम आहे तुमचं, किती श्रद्धा आहे बरं. एवढ्या थंडीच्या दिवसात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि तुम्ही माझ्याकरता एवढं कठोर व्रत करतात, मी तुमच्यावर संतुष्ट आहे. एक दिवस मी तुमच्यासोबत रासक्रीडा खेळेल. देवानं वचन दिलं होतं गोपिकेंना. ऐक ना, वस्त्र. आता वस्त्र म्हणजे कोणते? आता एखाद्या दिवस तर मनामध्ये एक शंका निर्माण होईल की देवाने पण वस्त्रहरण केले का? आमचा कृष्ण काही करतो का? लोक काही मनात आणायलेत. कृष्णानं तर वस्त्रहरण केले. अरे कोणते वस्त्रहरण केले? हे वस्त्र नाही, हे वस्त्र अंगावर ठेवावं लागतील ना. हे वस्त्र जर अंगावर नाही ठेवले तर लोक म्हणतील डोक्यावर परिणाम झाला, दगडं मारतील आपल्याला. हे वस्त्र अंगावर पाहिजेत ना. मग कोणते वस्त्र देवानं काढून घेतले? अंतकरणामध्ये 6 वस्त्र आहेत आपल्या, 6. ते वस्त्र काढून टाकावं लागतात आणि उघडं व्हावं लागते. बरं का, उघडं झाल्याशिवाय देव भेटत नाही. पण कोणते? अंतकरणातले वस्त्र. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे अंतकरणातले वस्त्र असताना काढून टाकायचे, उघडं व्हायचं आणि मग देव असताना आपल्याला भेटत असतो. हे सगळे विकार आपल्याजवळ ठेवले अंतकरणातले आणि आपण कितीही भजन केलं, आपण कितीही भागवत सांगितले, आपण कितीही एखादं चिंतन केलं आणि आपल्या अंतकरणामध्ये जर एकूण एकाबद्दल द्वेष असेल, एकूण एका विषयावर जर असताना काही एखादा राग असेल, दंभ असेल, ऐक नाही, विकार असतील, तर आपण केलेल्या ह्या साधण्याचा काही उपयोग नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याकरता असताना अंतकरण स्वच्छ आणि निर्मळ करावं लागतं. विकार टाकून द्यावं लागतात, म्हणजेच वस्त्र काढून टाकायचे. असं असतं. भगवान शुकदेव महाराज परीक्षित राजाला सांगतात, हे वस्त्राचं हरण केलं होतं, गोपिकांना वचन दिलं आणि वचन दिल्याप्रमाणे असताना देवाने विचार केला की रास क्रीडा असताना गोपिकेसोबत खेळावं. श्री शुकवाच इति विज्ञापितो गोपेर भगवान देवकी सुत भक्ताया विप्रभार्याया प्रसिद्धम प्रवीत प्रयात देव यजनम ब्राह्मणा ब्रह्मवादिना. असं तर काय झालं, एक वेळेस कृष्णाला कंटाळून गोकुळातले ब्राह्मण कंटाळून गेले. कृष्ण फार खोड्या करत होता, कंटाळे, नको 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 म्हणजे गावात राहणंच नको, याच्यापेक्षा आपण वृंदावनामध्ये झोपड्या बांधावं. मग वृंदावनामध्ये असताना जाऊन झोपड्या वगैरे बांधल्या आणि यज्ञागादी कर्म असताना तिथं चालू होते. एक वेळेस गाई चारत 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 असताना आज वृंदावनामध्ये आले आमचे परमात्मा. वृंदावनात गाई चारू लागल्या. आता गोकुळचं वृंदावनचं अंतर बरंच आहे बरं का. आपल्याला वाटतं खूप अंतर आहे. 26 किलोमीटर आहे काहीतरी, 23 का 26. फार वृंदावनात छान आहे हो, पायासारखं. इतकं सुंदर वाटतं ना वृंदावनामध्ये. आणि तिथं असताना ते मग बांधल्या पर्णकुटिका आणि यज्ञादी कर्म करीत बसले होते. ते दुपारची वेळे देव गाई चारता चारता असताना देवाने असताना आमच्या पेंद्याला दादाला सांगितलं, दादा आज घाईघाईमध्ये कसं काय लक्षात आलं नाही हो, आज शिदुरूच आणली नाही. शिदुरू नाही दादा,
तुम्ही नाही आणली? हो. मग तू? नाही मी नाही आणली, विसरून गेलो. बाकीच्या मुलांना विचारलं काही शिदोरी आणली का रे खायला? मुलं म्हणले कशाचे? तुम्ही दोघांचं नाही गाई सोडल्या की तुमच्या मागं आम्ही सुटल्या. आज घाईमध्ये तसंच आलोत. मग कृष्ण म्हणले आज खायला? खायला काय? काहीच नाही, कोणाजवळ कोणीच आणलं नाही शिदुऱ्या. मग काही एकादशी काय आज आहे ना? मग काहीच भेटत नाही ना आज. देव म्हणले जमत नाही आपल्याला, आपल्याला खायलाच लागत आहे. पा भूक लागली की आपल्याला दम निघत नाही. तुम्ही काही म्हणा, काय काय माणसाला भूक लागली की दम निघतच नाही. दादा म्हणले अरे कृष्णा जाऊ दे, आपण काही लोकांच्या कामावर आहेत का काय? म्हणले आजच्या दिवस लवकर जाऊत आपण. देव म्हणले जमत नाही, मला खायला इथंच पाहिजे. आता इथं कोण देणार आहे आपल्याला? कृष्ण म्हणले इथं भेटतंय, तुम्ही 4 जण जा. त्या आपल्याला कंटाळून इथं आलीत. यज्ञ हे चाललंय त्यांचा, आपल्याला काही मागात येतं प्रसाद, कृष्ण द्यायचे नाहीत. जातं खरं ना. 4 मुलं गेले आणि गेल्यानंतर पाहिलं का रे कोणाचे आहेत तुम्ही? कृष्णाचे मित्र. काठ लागला तुमचा. अरे तुम्हाला कंटाळलो, तुम्ही अत्यंत त्रास द्यायला, तुम्हाला कंटाळलो, आम्ही इथं आलोत आणि इथं आलो तर तुम्ही आमच्या मागं लागलात का? महाराज जी काठी घेऊन जे मागं लागली, जे पोरं पळायलीत धड जिशीन परमात्मा पशी. देव म्हणले काय झालं तुम्हाला पडायला? वा रे वा, तुला नको म्हणलं तू ऐकत नाहीस, काही नाही, खायला तर दिलं नाही पण मागं लागले आमच्या. देवाला थोडं हसू चालू बरं का. खरंच चुकलं माझं, अजून एकदाचा पाया पडतो, असं काम काय सांगायचं नाही. आता तिकडे जाऊ नका, समोरच्या दारानं जायचं नाही, पाठीमागच्या दाराने. त्यांच्याकडे जायचं नाही, त्यांच्या पत्न्याकडे जायचं आणि त्यांना प्रसाद मागायचा. कृष्णा नाही जमायचं तसं. तिकडं गेलं तर काठे आले हातात, इकडं आलं तर ते पोळ्या लाटायच्या. लोटाळणी लाटणे म्हणतात का लोटाळणी? एकच शब्द आहे दोन्हीला. लाटणं, बेलणं, लोटाळणं, हा ते घेऊन मागं लागतात. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला काही होत नाही, भेटते आपल्याला. मात्र समोरच्या दारानं जायचं नाही. कुठून जायचं? पाठीमागच्या. खरंच 4 मुलं गेले तर यज्ञ पत्नी असणारा स्वयंपाक करू लागल्या. आता स्वयंपाक कसा करायचा हो का हो? आता कसं करायचं म्हणजे काही विचार नाही का काय? हाताने करायचं आणि कसा करायचा? होय नाथ महाराज, स्वयंपाक कसा करते दररोज? हातानं स्वयंपाक. हो, हातानं स्वयंपाक आणि मुखानं नामस्मरण करायचं. नामस्मरण करत स्वयंपाक करायचा. दररोजचा स्वयंपाक हातानं स्वयंपाक आणि नामस्मरण स्वयंपाक करा, नामस्मरण करी स्वयंपाक करायचा. पण एक स्वयंपाक असा आहे, स्वयंपाक करताना पितराचं स्मरण करायचं. त्या दिवशी कधी आपल्या घरी श्राद्ध असेल त्या दिवशी पितराचं स्मरण करायचं. दररोजच्या जेवणाला सुरुवात मिठापासून आहे आणि शेवट तुपावर आहे. वाढण्याची पद्धत, बाई हुशार किती विचारायचं नाही, तिच्या वाढण्याहूनच कळते. वाढतानाच असताना मीठ वाढायचं, भाज्या वाढायच्या, चटण्या वाढायच्या, काय असेल वरण भात भाजी पोळी सगळं वाढीत, भात वाढायचं आणि त्याच्यावर तूप वाढायचं, नंतर बसायचं जेवायला. ही जेवणाची पद्धत आहे दररोजची. आणि एक जेवण असं आहे की सुरुवातच तुपापासून आहे. सगळं उलटं काम आहे. काय जेवायला वाढण्याची पद्धतच अशी एक जेवणाची की सुरुवात कुठे? तुपापासून. बस असं मग वाढीत 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 शेवटी मीठ वाढायचं, ते लिंबू नंतर. श्राद्धाचं जेवण वाढण्याची पद्धत आहे बरं काही. मग हातानं स्वयंपाक करू लागल्या 4 मुलं दारामध्ये. स्वयंपाक कशा करतात?
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण पाठीमागचे. वासुदेव. हे नाथ नारायण 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 वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण बोला. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. अधुम दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू नम भगवते. वा काय भाग्यवान आहेत माता भगिनी, किती सुंदर भजन करतात. 4 मुलं दारामध्ये. विचारलं, हे बाळांनो कोणाचे रे तुम्ही? आई, आम्ही कृष्णाचे मित्र. अरे वा 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 वा, किती दिवस झाले रे त्याला पाहिलं नाही कानाला. कुठे तो? इथं आलो तर आम्ही गाई घेऊन वृंदावनात आज. आई, आज गाईमध्ये शिदोरी विसरलोत आणि कानानं सांगितलं काही आम्हाला प्रसाद द्या ना खायला. काय आनंद वाटला म्हणताल त्यांना. साक्षात देव आम्हाला खायला मागतो. मुलांनो, तुम्ही जा, तुमच्या मागच येतो आम्ही तुम्हाला जेवण घेऊन येतो. आई, आम्हाला, अरे सगळ्याला आणतो, कानालाच नाही, तुम्हाला सगळ्याला आणतो. तुम्ही जा. आणि काय आनंद वाटला त्या स्त्रियांना. इतक्या वेगामध्ये इतकं भर 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 काम आवरू लागल्या होत्या त्या. कोणी कोणाची वाट पाहत नव्हत्या कोणाचं आवरलं का काय. आपापलं भर 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 आवरायचं. ताड भरायचं, वस्त्र झाकायचं, हातात तांब्या पंची पात्र. हो, कोणी कोणाची वाट पाहत नव्हत्या. कधी जाईल आणि कधी देवाला मी पहिला अशी तळमळ होती त्यांना. हां, असे सगळ्यांचं तरी तळमळ होती. आता सगळ्याचे कामं सारखे नाहीत मला वाटतं का हो? हां, होय बाळू महाराज. हो, काही काही बिचाऱ्याला होतच नाही, आवरत नाही त्यांचं. काही काही जणीला ते काय म्हणतात, दिसतं बसणं. काय बाळू महाराज? हां, बाळू महाराजाला फार पाठांतर आहे. हात बसणं, हां, काम दिस. खरे हो, तसंच आहे. काही बिचाऱ्या का नाही सकाळी 4ला उठतात, आवरीतच राहत्यात आणि संध्याकाळी 4ला जेवत बसतात.
आवरत नाही. आणि काही 8ला उठत्यात आणि 10ला तर जेवण पंखा लावून झोपत्यात. कसं आवरत आहे विचारायचं आणि काय आवरत आहे काही काही जणीचं. काही काही म्हणतात भागवताला जायचंय, भागवताला जायचंय, भागवत सकाळ 4 वाजल्यापासून आवरीत्यात. बाई भागवताला जायचं, आवरलं पाहिजे, आवरलं पाहिजे. आवरत 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 5-5:30ला हातात वाटीन पंचपाळ. आरती तर सापडल नाही. तुमच्या गावात नाही बरं का, दुसऱ्या गावचं सांगायलो. तुमच्या गावात खरंच नाही मला आवडतं. एकलं म्हणलं एकलंच मंडप भरतं. एका गावाला गेलो भागवताला, नाथ महाराज गावाचं नाव नाही सांगत, भागवताला गेलो मी एकटाच भागवत सांगायला. आणि मी म्हणलं इथं लोक येत नाहीत. नाही येतात म्हणले. 1 वाजला, 2 वाजले, 2:30 वाजले, पुन्हा 1 आला, पुन्हा 2 आले, पुन्हा 3 आले, 5 वाजूस्तर 3-4 होते. आणि जे 4:45 वाजल्यापासून वाट्या सुरू झाल्या आणि पंचपाळो. अहो मंडपात जागाच पुरली नाही ना आरतीला. आणि मी म्हणले असं कसं हो तुमच्या गावात? नाही म्हणले लोक येत नाहीत का, पाहणं जागा पुरणं. अरे मी म्हणलं आता आले ते, आणि सकाळी मी एकटाच बसलो नाही 1 वाजल्यापासून. आमच्या गावचीच पद्धत अशी. मी म्हणलं तुमच्या गावची अशी पद्धत आहे ना, पुढच्या वर्षी दुसरे महाराज, मला नाही यायचं. तसं असतंय काही बिचाऱ्याचं, आवरत नाही, काय करावं त्याला, आवरतच नाही. तशी एक बिचारी माऊली होती, त्याच्यात आवरतच नव्हतं. बाकीचे भरं 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 ताटं घेतले, एकीचं आवरत नव्हतं. आपलं आवरत 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 सगळं आवरलं, ताट भरलं, वस्त्र झाकलं, तांब्या पंचपत्र निघणार. इतक्यात तिचे मालक, कुठं निघालात मालकीनबाई? आणि आलात का काय? दररोज 5ला येतात ना, आज 3:30लाच. मी कव्हा येऊ, तुला काय करायचंय, निघालीस कुठं? मला काय माहिती का लवकर येतात म्हणे. कृष्ण आला इथं, सगळं गेल्या, मला थोडा आवरायला वेळ झाला. मला वाटलं जेवून मी आत्ता येत होते, तुम्ही यायच्या आधी तर घरी. वाग बाई लागला ना भांडायला मारायला बायकोला, आणि बांधून टाकलं नाथ महाराज. पण बाई खंबीरच होती हो. काही काही खंबीरच असतात. मार म्हणतात, मार मार, काय मारायचे ते मार. मांडी घालून पुढे बसतात, खरी हिंमत असेल तर मार. अशीच बाई खंबीर पाहिजे. उगा काय का माझी भित्री, मार म्हणली, काय मारायची ती मार. तर लग्न कोणाशी केलंस रे, कोणाशी केलंस? नवऱ्याला विचारू लागली. शरीराशी केलंस, मग मालक कोणाचा आहेस तू? शरीराचा. मार ना शरीराला, काय मारायचे ते. मालक कशाचा आहेस? शरीराचा, मनाचा नाहीस. शरीर तुला अर्पण केलंय, मन देवाला अर्पण. बांधलंय का? त्या स्त्रीचं सगळ्याच्या आधी ताट गेले आणि देव त्यात ताटात जेवलेत. लक्षात ठेवा, असं मन अर्पण करायला पाहिजे. सगळं लक्ष पाहिजे, कुठेही बसू, पण मन कुठं पाहिजे? आता हे भागवत चालून येतो, याच्या भोवताली शेत असतील ना जवळच. आता काही काही बिचारे यांना वेळ मिळत नाही, नोकरी असतील, काही असतील, ते बिचारी काम करायला भोवताली. पण काम करत असताना त्यांचं पूर्ण लक्ष भागवताच आहे. त्यांचं महाराज आज ते काही निंदन वगैरे खुरपण करताना किंवा फवारणी काही शेतातलं काम करताना पूर्ण लक्ष होतं आमचं. कशात? हां. आणि काय छान सांगितलं भागवत. ती आल्या म्हणतात, सगळं सांगतात काय काय सांगितलं. इथल्याला विचारा ना भागवत काय चाललंय. आपलं भागवत कुठं आलं काय की माय आपल्याला नाही माहीत. आणि कशाला आपल्यापेक्षा तेच बरे. ते दोन्ही कामं करलेत, मजुरी कमवायलेत आणि भागवत आहे.
आपण एका कामाची नुकसान केली. कोणती? काय रोज आहे आज तुमच्या इथे? 250 300. बरं आहे मग, चांगलं आहे. हाय आमच्याकडे तसंच समजा सगळीकडे सारखंच असते. मोबाईल झालेत ना दा. चौकडच काम तेच एकच आहे. चला मग एवढी नुकसान. अहो मन एकाग्र पाहिजे, देवाला अर्पण केलेलं मन पाहिजे. चला याप्रमाणे महाराज आणि गोपिकेनं सांगितलं, देवा आनंद वाटला, तुझं दर्शन झालं. भगवान सांगतात मी संतुष्ट झालो जेवण करून, पण आता तुम्ही तुमच्या आश्रमात जा. स्त्रियाने सांगितलं आता भीती वाटायली मालकाची, न विचारता मी आलोत. आता वाटायला इथंच राहावं तुझ्याजवळच. देवा तुझ्याजवळ आनंद आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे दे माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंतानंदा, रघुनायका मागणे ह्याचे आता. आता काही जा वाटतं न कुठं. भगवान सांगतात जा, माझं भजन करीत जा. नमस्कार केला आणि स्त्री आपापल्या आश्रमात निघाल्यानंतर खरंच त्यांचे पतिराज आणि हात जोडून उभे होते आणि सांगतात खरंच तुम्ही धन्य माता आहेत. तुम्हाला देव कळाला, देव कळाला, ओळखला आहे की नाही. देव कळायला पाहिजे, ओळखता आला पाहिजे आहे की नाही. आमचं सगळं व्यर्थ गेलं. धीक जन्म न स्त्रीव्रतम विद्या, धीक व्रतम धीक बहुज्ञताप, धीक कुलम धीक क्रिया दाक्षं, विमुखाये त्वदोक्षदे. धिक्कार आमच्या ज्ञानाचं आहे की नाही. एवढं ज्ञान संपादन केलं पण आम्हाला विश्वर कळाला नाही. किती माता धन्य आहेत तुम्ही. असं यज्ञपत्न्यावर कृपा करण्यात आलेली आहे. असो अशा अनेक प्रकारच्या कथा सांगत सांगत शुकदेव सांगतात, परीक्षित राजा आमच्या गोकुळामध्ये एक कार्यक्रम होता सप्ताह. आता सप्ताह म्हणलं की प्रत्येक गावाला सप्ते झालीत. असं गावच नाही आता की ज्या गावात सप्ताह नाही. काय आहे तसं? तांड्याव सप्ते व्हायलीत. पण पहिला सप्ताह कुठं झाला? गोकुळात बैठक झाली गावकऱ्याची. कसं करायचं, कसा कार्यक्रम करायचा, कार्यक्रमाचं नियोजन कसं लावायचं, सगळी बैठक चालू होती. इतक्यात कृष्ण परमात्मा आले. म्हणले काय चाललं? म्हणले काय नाही, आपल्या दरवर्षीचा कार्यक्रम आला त्याचा ठराव चालला. देवाने विचारलं कशाचा कार्यक्रम? म्हणले दरवर्षी आपण इंद्राची पूजा करतो. बरं मग त्याचं चालली म्हणले तारीख, पट्ट्या किती करायच्या, काय करायच्या. देवाने विचारलं असं आहे का? बरं म्हणले मला काय वाटतं थोडा कार्यक्रमात बदलच करावं यावर्षी. म्हणले काय? नाही मला वाटतं इंद्राची. बरं इंद्राची पूजा कशामुळे? म्हणले पाऊस पडतो, चारा होतो, धनधान्य पिकतं म्हणून इंद्राची पूजा. देव म्हणले मला वाटतं थोडा बदल करावं कार्यक्रमामध्ये. काय करायचं? नाही म्हणले आपण थोडंसं की यावर्षी गोवर्धनाची पूजा करू. नाही जमायचं, पहिल्यापासून आलं. काय व्हायले म्हणले करूच. आता कृष्णाच्या मनात आल्या बाकीच्याला हो म्हणावं लागलं. चला म्हणले काय हरकत नाही. ते कसं करायचं? सोपं आहे म्हणले, गोवर्धनाची पूजा करणं काय अवघड आहे का काय आहे की नाही. म्हणजे गावोगाव करतात बरं का. आमच्या गावात तर फार करतात सायसानं. गोवर्धनाच्या पूजाला पट्ट्या करायच्या नाही, गोळा पैसे करायचे नाही, काही करायचे नाही. सोपं काम आहे. गावात हलकी देऊन टाकायची आदल्या दिवशी, उद्या गोवर्धनाची पूजा. सगळीकडे 5-7 मुलं गावात पाठवायचे टोपले डाला घेऊन. मग भाकरी पोळ्या काय असत्याल, बाजरीची, ज्वारीची, हाबीडची काही असो टाकायचे द्या सगळ्या गावानी. आणि 5-7 बकेट द्यायचे. त्यात भाजी असो, बेसन असो, वरण असो, काय असो, आमटी असो, सगळे एकात. सगळ्या गावातले सर्व गोपिका, भजनी, गाई, वासरं, गोपाळ मस्त जायचं महाराज त्या आता गावगाव काय ते गायरान असतं ना. आता आपल्याला कुठं गोवर्धन नाही, गायरानात जायचं मग. आणि मस्त भजन वगैरे करायचं तिथं छानपैकी. गोवर्धन पर्वत करायचा चिखलाचा, ते घेऊन जायचं भजनी हे ते. आमचे तर फार करतात बरं का. आणि मग तिथं जायचं ते पूजा. आणि आपल्या हरिविजयातलं एक अध्याय आहे ते गोवर्धनाचं, ते वाचायचं तिथं. मग तिथं कीर्तन करायचं, भजन करायचं, फुगड्या खेळायच्या, आनंद लुटायचा. आणि मग सगळ्याला जीव घालायचे तिथं आपण नेलेलं.
गाईला चारा टाकायचा, वासरं सोडून द्यायची दूध प्यायला. फार मजा आहे महाराज, भजन करायचं आणि ताज्या लोण्याचं नैवेद्य दाखवायचं असं कृष्णाला. तसं चला म्हणले. मग सगळ्यांनी घेतलं ते जेवण वगैरे, भजनी गावातले सगळे गोप गोपिका गावात थांबू नका, चला सगळेजण. आणि गोवर्धन पर्वताच्या ठिकाणी निघाले. गेल्याबरोबर तर मग त्या गोवर्धन पर्वताची पूजा वगैरे केली बस. आणि मग पंक्ती वगैरे वाढल्या. आता जेवायचं मस्त छानपैकी सगळे बसले गोवर्धन पर्वताच्या ठिकाणी. आता जेवायलाच बसायचं. इतक्यात इंद्राने विचार केला, गोकुळातले दरवर्षी माझी पूजा करतात, आज काय झालं बरं? काय विसरले काय? किती वाजले? 3:45 वाजले नाही का? मग मला विसरले काय की एकदम असतं इंद्रानं असं खाली पाहिलं तर आज माझी न पूजा करता कोणाची करतात? गोवर्धनाची. वातावरण स्वच्छ होतं बरं का, पण एकदम असा बदल झाला वातावरणात. हिवजाचा कडकडाट, ढगाचा कडकडाट, वारानं वाऱ्याच्या सोबत पाऊस. गोपिक म्हणलं, कृष्णा कृष्णा, आला 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 पाऊस. सांगू लागलो नको, ऐकत नाहीस. गाव राहिलं लांब, खूप लांब आहे गोकुळ तिथून. गोवर्धनापासून आहे की नाही, खूप अंतर आहे त्याचं. म्हणजे वृंदावनाचं अंतर बरंच आहे, गोवर्धनाचं अंतर वेगळंच आहे आणि गोकुळाचं अंतर वेगळं आहे. मथुरा आहे थोडी जवळ, अंतरच आहे सगळं. गोवर्धन आहे. मग तिथून आता किती लांब आहे ते जायचं. मग आता काय काय भगवान सांगतात, चिंता करू नका, येऊ द्या आला तर पाऊस. गोवर्धन परत उचलला कडंगळ, या रे लहान होतो रे याती भलते. चला बाहेर कोणी बसलं का हो? चला या लवकर, पाऊस आलाय. 7 दिवस 7 रात्र असताना इंद्राला एवढा राग आला. इंद्राने विचार केला, याच्यामध्ये खलासच करतो गोकुळ. मला विसरलेत का म्हणले? काय पाऊस पडायला म्हणताल, खरा पाऊसच येऊ नयेत. अहो फार अवघड आहे, पावसाची भीती वाटते. आपला भाग चांगला आहे तुम्हाला सांगतो पा. आता इतका लागलाय नाही 10-15 दिवसांनी, अजून काहीच नाही. उगट साधारण यायला आहे. काही ठिकाणी भयंकर याचा भयानक पाऊस झाला आहे. आपल्याकडे एवढा नाही आहे. भयंकर रागावला इंद्र. किती दिवस झाले? 7 दिवस 7 रात्र. कृष्णाने बाकीच्याला सांगितलं, काही दया यायला पाहिजे की नाही बरं तुम्हाला? हां, अरे मला सांगा, काय हात लावा. अरे नाटके कुठं आम्हीच लावलेत ना, काठ्या डोके हात. हा घेऊ का काढून? अरे घे काही भीती दाखव. एकदम अशी करून हलवतात, लक 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 हलवला. काना पडतंय काय रे? काना हालायला पडतंय काय? नाही तुझे हात तुझी लाव. आणि मग मात्र पाऊस शांत झाला. विचार केला इतक्यात गेला असेल, चला व्हा बाहेर. आता गोवर्धन पर्वत ठेवला, सर्वांनी पूजा वगैरे केली आणि नमस्कार केला. अशा प्रकारचा असताना गोवर्धन पर्वत. ब्रह्मदेवानं पण गाईवासरं चोरले. टाईमच संपला आता. जशाच तसे असताना देवानं गाईवासरं तयार केले. 1 वर्ष गेलं आणि ब्रह्मदेवाचा गर्भ नाहीसा झाला. ब्रह्मदेवानाही असताना देवाला शरण आले, देवाला नमस्कार केला, देवाची खूप मोठी स्तुती केली. अशा प्रकारच्या कथा सांगावं तितक्या थोड्यात भागवतामध्ये. शरीर तिला चांदणं होतं, लख्ख प्रकाश पडलेला आहे. आणि देवाने विचार केला, गोपिकेसोबत एक रासक्रीडा खेळायची. एवढं गोपिकेंचं देवावर अत्यंत प्रेम होतं. शरद ऋतूतील चांदणं, लख्ख प्रकाश पडलेला आहे आणि बासरीचा आवाज कानावर पडला. एवढ्या तन्मयी झाल्या त्या गोपिका. काही गोपिका कांडन करू लागल्या होत्या. आवाज ऐकला, मुसळ घेऊन तशीच निघाली. काही गोपिका जेवण करू लागल्या. बासरीचा आवाज ऐकला, हातात घास आणि तशीच निघाली. काही गोपिका अलंकार घालू लागल्या. आवाज ऐकला, गळ्यातला अलंकार नाकात, नाकातला अलंकार कानात, कानातला अलंकार हातात, हातातला अलंकार पायात. कळच न कुठं घाला. इतके असतात त्या गोपिका. काही भाकरी करत असताना तव्या भाकर टाकायची ना, आवाज ऐकला की तशीच निघाली घेऊन.
आणि बासरीचा आवाज ऐकला. सर्व गोपिका एकत्रित झाल्या आणि रासक्रीडा खेळू लागलेले आहेत. जितक्या गोपिका तेवढे देवानं रूप धारण केले. एक गोपिका एक कृष्ण, एक गोपिका एक कृष्ण. काही सुंदर असतात त्या ठिकाणी. फुगडी खेळू लागले. कृष्णा खाली बसला. ओठ मला कड्यावर घे, नाही की नाही, चाल माझ्यासोबत खेळ. गोपिकांना अभिमान झाला. कृष्ण कोणाचा आहे? कृष्ण कोणाचा आहे? माझा आहे. मी सांगितलं ते ऐकतो का नाही? बस खाली, ओठ, माझ्यासोबत फुगडी खेळ. आणि गोपिकेनं विचार केला की देव माझा आहे, देव मी घेतलेला आहे. घेतला ना? नाही वेचिली कबड्डी दमणी, नाही खर्चिला बाई मी विकत घेतला अशा. काम म्हणतात त्या. आपण म्हणतो का देव मी घेतला म्हणता येईल आपल्याला? आपला अधिकार नाही, आपण म्हणू शकत नाहीत. का म्हणत नाहीत बरं आपण? आपला का अधिकार नाही? जन्मा इतके श्वासाबरोबर घेतले हरीचे नाम. आम्ही काही उगाच म्हणतोत का काय? आतापर्यंत जितके जन्म घेतलेत का, श्वास घेणं, श्वास सोडून देणं, श्वास घेणं, हे चालूच आहे की नाही? इतका वेळेस आम्ही देवाचं नाव घेतलं म्हणून आम्ही काय म्हणतो? देव माझा. आपण म्हणतो का? आपला अधिकारच नाही, आपण म्हणतच नाहीत तर कशाला अधिकार आहे? आपण देवाचं नावच घेत नाहीत ना. आपला नाही देव, त्याही म्हणावत आहे नाही. देव माझा माझा माझा, मी देवाचा. देव माझा त्या म्हणत्याल, त्या अधिकारी, त्या पुण्यवान आहेत. आपण म्हणू शकत नाहीत. आणि देव म्हणतात मी म्हणलं की जमलं नाही, बिघडलं पण म्हणले. आम्हाला मी जमत नाही, तुम्ही काही म्हणा, आम्ही बाकी काही ऐकूत, पण मी म्हणलं की आपल्याला मी शिवाय करमत नाही. आणि देवाला मी तर पटत नाही, इथंच बिघडायले. मी भजन केलं, मी भागवत सांगितलं, मी कीर्तन सांगितलं, मी असं केलं, कोणी केलं? अरे तू काय करतोस? तुझ्या हाताचंच काही नाही. करता तो परमात्मा वासुदेव. मी भागवत सांगू शकत नाही आणि तुम्ही ऐकू शकत नाही. सांगणाराही तो आहे आणि ऐकणाराही तोच आहे. निमित्त आहेत आपण, नाही की नाही? करता करविता तो वासुदेव. त्याच्या मनात आलं त्यानेच करून घेतलं, तेच सांगतं आणि तेच ऐकतं. निमित्त आहे. बाबळगावचे महाराज भागवत सांगतात आणि आरवीकर मंडळी कथा ऐकतात. निमित्त आहे. बाकी तेच करून घ्यायला त्याच्या मनात आलं म्हणून ते करतो. सर मी जमत नाही आम्हाला. मी म्हणलं की महाराज देव म्हणते बरं असं आहे का म्हणले. परमात्मा एकदम गुप्त झाली. आणि गुप्त झाले की एकदम महाराज मग काय झालं, त्या सैरावैरा पळू लागल्या, त्या धावा करू लागल्या. हा देव कुठे म्हणले? देव दिसत नाही आमचा. मग इतका धावा केला देवाचा, आहे की नाही? जयति तेधिकं जन्मना व्रजो श्रयत इंदिरा शश्वतत्रयी दयितदृश्यतां दिक्षुतावका. गोपीगीत म्हणलं होतं तिथं. सुंदर गोपीगीत म्हणलो. परमात्माचा दावा केला. टाईम संपला बरं का. आता 4 वाजलेत. कारण कसं आहे, एवढं मोठं असणारं जीवनाचं सगळ्यात मोठं काम आहे. आता एवढ्या मोठ्या समाजाला, आणि खरंच साधी गोष्ट आहे, 2 माणसं जर आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर अशा पावसाळ्या दिवसामध्ये आपली फजिती होती. इतक्याला जीव घालणं सोपं आहे का? खरंच गावकऱ्यांचं कौतुक आहे. अशा अवस्थेमध्ये पावसाळा दिवस आणि एवढ्या समाजाला जीव घालणं सोपी गोष्ट नाही. म्हणूनच मीच म्हणलं की जाऊ द्या, म्हणलं मी टाईम 1 तास थोडं कमी घेतो. इकडं 1च्या ऐवजी 12ला सुरुवात करू. छान झालं काल, व्यवस्थिशीर झालं ना सगळ्याचं. थोडी पावसाची चिकचिक असल्यामुळे इतक्यातच बसावं लागलं. 2-3 बाऱ्या करावं लागल्या याच्यामध्ये. एवढं करत जा की जेवायला बसल्यावर पाणी सांडीत जाऊ नका, खरकट टाकीत जाऊ नका. म्हणजे कारण दुसरे पुन्हा जेवणारे असतात. त्याच्याकरता हात जर जायचं असेल तर बाहेर जाऊन जायचं.
हा, एवढी मात्र खबरदारी घ्यायची की आपण जेवलोत म्हणजे आता कोणी दुसरं नाही का, मग दुसऱ्याचा विचार करावा लागत असतो. चला, याच्यामुळं असतं थोडक्यात आवरून. खूप मोठं गोपीगीत म्हणलं, परमात्माचं धावा केलं, चिंतन केलं. देवा, आता मात्र आम्ही तुला विसरणार नाहीत, मी म्हणणार नाहीत, आम्हाला दर्शन दे. खूप मोठं असतात त्या ठिकाणी सुंदर गोपीगीत म्हणलेले. परमात्मा प्रगट झाली, गोपिकांना दर्शन दिलं. अत्यंत सुंदर आहे गोपीगीत बरं का. आणि रासक्रीडाही अत्यंत सुंदर आहे. काय सांगा तुम्हाला त्या ह्याला नाही हो, खूप छान आहे. आमच्या वृंदावनामध्ये ते पाहिलं कधी तुम्ही, कसं छान आहे तिथं. ते त्या गोपिकेच्या जागेवर ते झाडं झालीत. इतकी सुंदर आहे ते वृंदावन. आणि त्याच्यामध्ये ते गोपीगीत जिथं केलेलं आहे ते कृष्ण मंदिर अत्यंत पाहायसारखं आहे. वृंदावन फारच छान वाटतं, तिथून बाहेर निघा वाटत नाही वृंदावनातून. तर याप्रमाणे असताना खूप मोठं असताना गोपीगीत भक्तांना आनंद दिला देवानं. आता काय करा, खूप झालेलं आहे. मग कंसानं मला वाटतं जवळपास बरेच प्रयत्न केले. तृणासूर, बकासूर, धेनुकाळ, प्रलंबासूर, वत्सासूर, केशी वगैरे. आता मात्र राजा कंस घाबरले. राजसभा भरली मथुरेच्या ठिकाणी. माझा शत्रू मोठा झाला आहे आणि जे जे पाठवले ते वापस आले नाहीत. मग एका प्रधानानं सांगितलं, राजे आता तुमचा शत्रू मोठा झाला, तिकडं गेल्यानंतर वापस येत नाहीत. मला असं वाटतं की तुमच्या भाच्याला आपल्या गावात आणावं काही निमित्तानं, आणि इथं आणलं की मग त्याचा काटा काढावं. वा, काय प्रधान हुशार आहे म्हणले. हां, काहीतरी निमित्ताने इथं आणायचं नाही, इथं आल्या मग काय त्याला मारायचं. अरे वा वा वा, सगळी उंदराची सभा भरली होती एकदा बाळू महाराज. आणि उंदर म्हणले मांजर फार त्रास द्यायली हो. त्याच्यात एक उंदीर थोडा चतुर होता, हुशार होता. तो म्हणला, एक युक्ती सुचली मला. काय? मांजरीच्या गळ्यात घाटी बांधूत म्हणलं, ती कनाक कनाक वाजलं की आपण लपायचं. वा वा, काय बुद्धी रे म्हणली तुमची, खरंच हुशार आहेत तुम्ही, आपला प्राण वाचत. एक जण म्हणला, हे सगळं मला आवडलं, पण मला एक सांगा, बांधायचं कोणी गळ्यात? मांजरीच्या गळ्यात घाटी कोणी बांधायची? बांधणार तर मांजर काय करील, त्याला सोडणार नाही. तसं या सभेच्या ठिकाणी ठरलं, आता गोकुळात जाऊन कृष्ण बलराम दादाला आणायचं कोणी. कारण आतापर्यंत जे जे गेले ते आले का? हो, बरोबर आहे ते. मग आता पाठवायचं कोणाला, कुठं कोणाला पाठवायचं याची माहिती लागते का हो? दिवाळीला बहिणीला आणायचे, आपल्याला दिवाळीला बहिणीला आणायचं. कोण जात सुभाषराव? भावाने जात. खरं आहे ना. दिवाळी झाल्यानंतर बायकोला आणायला जायचं. कोणी जावं? मालकानं जावं. कधी येणार नाही भायानी. हां, ज्याचं त्यानेच जायचं ना आणायचं. त्यालाच मान सन्मान आहे. देरण भायाला काही विचारित नाहीत तिथं. ज्याचा त्याचाच मान खरा असते. मालकाने जावं. एखाद्या महाराजाला आणायचे, भागवत करायला, कीर्तन करायला कोणी जावं आणायला? हां, त्या क्षेत्रातला व्यक्ती पाहिजे, संप्रदायातला पाहिजे. त्याला माहीत असतं की भागवत किती वाजता सुरू व्हायलं, महाराजाला किती वाजता इथं आणायचं, हे माहीत पाहिजे. एखाद्याला परमार्थाचा गंध नाही, मला वाटतं त्याला भागवत करायला पाठवलं, ते काल्याच्या दिवशीच घेऊन येईल भागवत करायला. कारण त्याला माहीत नसते ने. आता एवढे वानरं होते, काही लहान नव्हते, बलाढ्य होते, पण शिष्टाई करण्याकरता कोणाची निवड केली? बाकीचे नव्हते का? जांबवंत होता, नळ होता, नीळ होता, हनुमंत होता, बलवान, पण यांची निवड नाही केली. कोणाची? अंगद. का केली अंगदाची? अंग शूर होता, अंगद वीर होता,
अंगद बलवान होता, अंगद पराक्रमी होता आणि अंगदाच्या ठिकाणी समय सूचकता होती. योग्य तेच अंगद बोलत होता. म्हणून कुठं कोण पाठवायचे, कुठं कोणाची निवड करायची याची माहिती पाहिजे. एखाद्या लग्नाचं काही कार्यक्रमाचं बोला चाली आहे, तिथं ते माणूस अनुभवाचाच लागतो. त्या पाहुण्याला समोरच्या कसं बोलायचं, आपल्याला कसं बोलायचं, बोला काय कसं करायचं पुढचं, असं ते एखादा माणूस असं चलत चलतच ते जमलं का कळतो नाही, त्याच्यापाशी कलाच असती. म्हणतात भाऊ तुम्हाला यावं लागते उद्याच्याला आपले पोरीचं जमवायचं. मग कुठं कोणाला पाठवायची याची माहिती पाहिजे. तसं इथं कोणाला पाठवा, अक्रूराला पाठवा. आणि अक्रूजीनाला म्हणूनच पाहिलं आणि त्या गोकुळाला साष्टांग नमस्कार केला. वा भाग्य गोकुळाचं. नमस्कार केला आणि दाड 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 करीत रथ असता आमच्या नंदराजाच्या दारामध्ये येऊन पोहोचला. यशोदा मातेनं पाहिलं अक्रूजी आज कसं काय येणं झालं. आलो आई. कुठे काना गेला गाई चारायला, आता येतोच. इतक्यात आमचे महाराज आले. रात्री जेवण केलं, गप्पा मारल्या. देवाने विचारलं काका येण्याचं कारण काय. काय सांगत म्हणले, आता तुमच्या मामानं मला पाठविले, तुमच्या मथुरेमध्ये एक धनुर्य आग आहे आणि ते पाहण्याकरता बोलवलं. देव म्हणले बरं झालं आम्ही वाटच पाहिलो, तिथं कवर थांबायचं आता. हां बरं झालं आलात तुम्ही. अक्रूजी सकाळी 4ला उठत होते आणि उठले, यमुनेला स्नानाला गेले. सर्व गोपिका असताना यमुनेच्या ठिकाणी गेल्या आणि कामधंदावरून पाण्यामध्ये घडा वगैरे पडवला. बाहेर आला की विचारलं पाहुणा थोडा नवीनच दिसतो का हो, आपल्या गावचा नाही ना. मग सर्वांनी असताना वेड्या घातला नाही. विचारलं का हो तुम्ही कोण्या गावची. आमच्या गावात कोणाकडे आलेत म्हणले नंदराजाकडे. हां तो रथ हो माझंच म्हणले. बाई वा कुठून आलात तुम्ही. मथुरेहून आलो. बरं नाव काय तुमचं. अक्रूर आहे. वा बरं येण्याचं कारण आमच्या गावात कृष्ण बलराम दादाला नेण्याकरता आलो. नेण्याकरता आला. कोण्या शहाण्यानं नाव ठेवलं रे तुझं. हा क्रूर निर्दयी कपटी काळा चांडाळ, तू न्यायला आलास का. अशा बिघडल्या म्हणतात. अक्रूजीवर घात करायला आलास तू आमचा. फाड 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 बोलू लागल्या. आणि अक्रूजी आले. देव तर आवरून बसले होते आणि देव आवरून बसल्यानंतर असताना सांगितलं काका उशीर. अक्रूजी म्हणले गावाच्या बाहेर निघणं अवघड दिसायले का. अरे फार बिघडल्यात गावातल्या गोपिका. कृष्ण बलराम दादांना नंदबाबा यशोदेला नमस्कार केला. आई येतोत आम्ही. डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला. कृष्णा आम्हाला सोडून चालला तू. उद्यापासून आमच्या घरी कोण येईल. हा गाडा, हा चेंडू, हा खेळ, ही बासरी. नमस्कार केला. रथात आरूढ सर्व गोकुळातल्या गोपिकेला कळालं या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सर्व गोपिका जमा झाल्या आणि सर्व गोपिकेनं अक्रूजीला सांगितलं अक्रूजी पदर पसरतो, भीक मागतो, कृष्णदान कर, चुडेदान करतो. देवाला नेऊ नको. उद्यापासून गोकुळात करमणार नाही. एखाद्या स्मशानासारखं गोकुळ वाटेल रे अक्रूजी. डोळ्यातल्या पाण्यानं धरणी भिजली होती महाराज. काय प्रेम असेल ते. आडवे येऊ लागल्या रथाच्या. पुढे जाऊ देत नव्हते. पण देवानं सांगितलं काका चला पुढे, टाईम संपलाय. आणि सर्वांना बाजूला सरत एका जनार्दनी रथ गेला. जिथपर्यंत रथ दिसतो तिथपर्यंत गोपिका डोळ्यामध्ये पाणी आलं तर त्यांच्या. आणि मथुरेत प्रवेश केला. बालमित्र बरोबर होते. कृष्णा पाहुण्याच्या गावाला जायला थोडं नीटनेटकं लागतं. ही पाहिजे आमचं गोकुळातलं फाटकं तुटकं दही दूध सांडलेलं. कपडे थोडे नीटनेटके असावं. पाहुण्या गावातले गावात धकत आहे कसे. एका ठिकाणी परीट वस्त्र धुवू लागला होता. भरसरी वस्त्र होते. मुलं म्हणले पाहिनं किती छान आहेत. बरं उभा करा बरं. खाली उतरल्याने विचारलं का हो. म्हणलं बाबा कोणाचे वस्त्र आहेत. म्हणले राजाधिराजा कंसाचे वस्त्र आहेत. बरं
आमच्या मित्राला देता का? तो म्हणला तुमच्यासारख्या चोरट्याला मिळत असतील का काय? नंबर 1ची चोर आहेत तुम्ही. त्याला भाग्यवान लागतो राजा कंसासारखा. देव म्हणले फारच बोलायलाच का काय? एक मुष्टी प्रार केला महाराज. वस्त्र घेतले, मुलांना सांगितलं चला घाला वस्त्र आपापल्या आवडीनं. वस्त्र वगैरे घातले, पुढे निघाले. वस्त्र मोठाले लेकरं छोटाली. फाडा घ्यायचं कामच नव्हतं, आपोआपच झाडून. हे असं असतंय का काय? अरे देवाने दिलं ते बरं म्हणायचं. चला पुढे. एक शिंपी आला समोरून, सुंदर रूप दिसले. अरे अक्रूरा काय छान लेकरं दिसाय, कोण आहेत? अरे ज्याने पुतना मारली का ते आलं आपल्या गावात. अरे काय लेकरांनी पुतना मारली का? देवाने विचारलं काय करतात तुम्ही? काय नाही, मी मशीन काम करीत असतो. शिंपी आहे. लेकरांनी खुनीलं, बरं झालं टेलर आला. हे बघ ना, शेवा काय करू? काय नाही, आमच्या थोड्या मित्राकडे पाहणं, थोडे लहान मोठे झाले. म्हणलं आत्ता जशाच तसे केले सगळ्याची वस्त्र. देवा आमच्या घरी येईल, तुमच्या घरी नक्की येईल. चला पुढे. एक सुदाम नावाचा माळी हातात भरगतचा हार घेऊन जाऊ लागला. कुठं? कंसाला. कंसात थाट होता. एक वस्त्राला, एक हाराला, एक गंधाला. हे दिसले रथामध्ये. अरे छान बाळ आहेत, कोणाचे आहेत? कालिया मर्दन केलं का? हे आलं आपल्या गावात. वा बाबा काय करता तुम्ही? बाळा कंसाला दररोज हार घालीत असतो. आता तुमचे रूप पाहिल्या मला वाटायला त्या कंसाला हारच घालून येतं. आज तुम्हालाच घालावत. घालू का? घाला की. भक्ताची इच्छा असेल तर देवाला पूर्ण करावं लागेल. हार घालायचा. कोणता हार? तुळशी हार गळा. गळ्यात तुळशीची माळ लागते बरं का. गळा रिकामा कामाचा नाही. तुळशीची माळ असा, तुळशीचं पाणी अंगावर पडा. तुळशीसारखा वृक्ष पवित्र नाही. तुळशी औषधी वनस्पती आहे. फार औषधी वनस्पती तुळस. दररोज लहान लेकराला तुळशीचे पानं खायला द्यायची. अत्यंत चतुर होते ते लेकरू. बुद्ध्यांक वाढत त्याचं. स्पष्ट बोलतो. औषधी आहे. बरंच आहे त्याच्यावर बोलायला तुळशीवर, पण आता वेळ नाही. तुळस पवित्र आहे आणि गाय पवित्र आहे. गाईचं दूध पवित्र आहे. नित्य आपल्या बाळाला दूध गाईचं देत जावं प्यायला. चाणक्य होतं असं. बुद्ध्यांक वाढवतो त्या बाळाचं. चला हार झाला का? वस्त्र झाले, हार झाले. रस्त्याने पुढे चालताना एक म्हातारी 3 ठिकाणी वाकडी राज दरबारात जाऊ लागल्या चंदनाची तबकडी घेऊन. अरे अक्रूरा कोण आहे या रथात? ज्यानं गोवर्धन परत उचलला का? तो आलेत आपल्या नगरीत. वा वा वा, यांनी उचललं या लेकरांनी. आजी काय करता तुम्ही? मी कंसाला गंध लावते. आज मला लावाच वाटत नाही त्याला गंध. लावू का गंध? लावा की. गंध लावी जात. पांढर कपाळ ठेवी जाऊन येत. चंदनाविन द्विजा कुंकुमाविन नारी तांबुलाविन राजा सचेल स्नान माझे. कपाळाला काय पाहिजे? गंध पाहिजे. पांढरं कपाळ कधी ठेवी जाऊन येत? कवा ठेवतेत? बस कोणी गेलं आपल्या घरातलं वाटी लावलं त्याच्या नावाने पांढरं ठेवायचं 10 दिवस कपाळ. गंध आहे, भूषण आहे, वैभव आहे. आहे नाही? गंध पाहिजे आपल्या कपाळाला. स्त्रियांच्या कपाळाला कुंकू. भारदस्त लक्ष्मी दिसते कुंकू असल्यावर. काय कुंकू ते पहिल्या काळात एवढं कपाळ भरत होतं. असं करायच्या पदराने. काय असं आडव्या पण लावित होत्या हो. आमचे तर आहेत 2-3 त्या म्हाताऱ्या, त्या लावतात आडव्या. छान आहे. भारदस्त दिसतं कपाळ भरलेलं. आता राहिलं नाही. सगळंच बदललं खेळ. नाथ महाराज. आणि खरं आहे एका हिशोबाने काय व्हायले पा. व गमतीनं बोलणं वेगळे,
खरी परिस्थिती त्यांनाच माहीत. आजकालचं कुंकू चांगलं नाही, त्याच्यात तेजप आहे. गमतीनं बोलायला काय लागतं. आणि ते असल्यामुळं काय होते, ते कुंकू उतायले, फोडे यायलेत आणि मग ते त्रास व्हायला त्यांना. ते म्हणजे खरे मला अनुभव आला ना त्याचा. कुंकू लावलं की कपाळ लाल होतं. आता लावावं लागतं. एक श्वासनीचं एक वैभव आहे हे लावावंच लागतं. मग काय करतात, जमत असेल तर लावा. काही काही कुंकू चांगले भेटतात पंढरपूरला, तुळजापूरला, माहूरला अशी दुकानं आहेत की तिथं. आणि कुंकू हे हळदीचं पाहिजे, चमकदार जास्त घ्यायचं नाही. चमकदारमध्ये तेजप असतं जास्त आणि तसं घ्यायचं. नसं तर मग गंध तरी. आता काय करावं, मग मोप जमत नाही पण लावावं लागत असतं. सोडून द्या. चंदनाविन द्विजा कुंकुमाविन नारी, तांबूलाविन राजा सचेल स्थानमाचरेत. ह्या 3 गोष्टी पाहिजेत, नाही तर महाराज म्हणतात स्नान करा. चला पुढे. आणि मग मात्र मथुरेमध्ये प्रवेश केला. धनुर्याग पाहिलं आणि कंसाच्या महालाच्या ठिकाणी निघाली. द्वारपाळाचा वध केला. कुयत नावाचा हत्ती वगैरे सगळ्यांचा वध करीत 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 प्रवेश केला नारळगी हातामध्ये. आणि कंसाच्या समोर उभा राहिले. मामा, भाच्यावर खूप मोठं प्रेम होतं तुमचं. माझा जन्म झाला की मावशीला पाठवलं. तृणासुर, बकासूर, धिनुकासूर, प्रंबासूर, मामा तुमच्या हातून खूप मोठं पातक घडलं. तुम्ही 6 पुत्र असताना देवकीचे स्नान करण्याच्या वेळ मारलेले आहेत. वडिलाला बंदीशाळेमध्ये घातलेले. मला मारण्याकरता अनंत प्रकारचा प्रयत्न केला, पण मामा आज मी मरणार नाही. आज मरण्याची वेळ तुमची जवळ आली. तुमचा पातकाचा घडा पूर्ण भरलेला आहे आणि जोपर्यंत पातकाचा घडा पूर्ण भरत नाही तोपर्यंत मी कोणाकडे पाहत नाही. आता मात्र तुमची वेळ जवळ आलेली. असं म्हणूनच तरी जटा पकडली. माझ्या आईचे केस पकडले होते ना, माझ्या आईचा पदर पकडला ना, आता केस ओढूनच मारतो म्हणले तुला. केस पकडले महाराज आणि असं खाली ओढल्यावर गोपाल कृष्ण भगवान कंसाचा वध करून टाकला. आईवडिलाला बंदिशातून मुक्त केलं. उग्रसेन नावाच्या राजाला मथुरेचं राज्य असणारे देऊन टाकलेले. आणि काशम सांदीपणी नाम मंती पुरवासिनी. कृष्ण बलरामदादाची मोंद झाली आणि संदीपान नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये कृष्ण बलरामदादाला वेद अध्ययन करण्याकरता पाठशाळेमध्ये नेऊन टाकलं. बस एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा सुदाम पण त्या आश्रमामध्ये आणून सोडलेले आहेत. असो आजचा कथाभाग या ठिकाणी. उद्या ठीक 12 वाजता कथेला आरंभ होईल. उद्याच्या कथेमध्ये विद्यार्थ्याचे लक्षणं, गुरुचे लक्षणं, गुरुदक्षिणा, जरासंधाची युद्ध, त्याच्यानंतर असताना मुचकुंद आख्यान, द्वारकेची निर्मिती, बलरामदादाच्या लग्नाची कथा, रुक्मिणी 7 श्लोकामध्ये पत्र पाठविल. उद्या रुक्मिणीच्या लग्नाची कथा, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा, लक्ष्मणा, नारदाला ग्रस्ताश्रमाची कथा, राजसुयज्ञाची कथा आणि सुदाम आख्यान. उद्या सुदाम आख्यान असल्या कारणानं प्रसादाला पोहे आणायचे उद्याच्याला बरं का. असो तर या प्रमाणातचा कथाभाग या ठिकाणी थांबवतो. उद्या ठीक 12 वाजता कथेला आरंभ होईल. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमंशायां संहितायां दशमस्कन्धे अध्यायः काले वर्षतु पर्जन्या पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं शवरयितो सज्जना सन्तु निर्भया अपुत्रा पुत्रिणा सन्तु पुत्रिणा सन्तु पौत्रिणा अधना सदना सन्तु जीवन्तु शरदाशतं. पुण्डलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव